ऐसे असता भयकवन कैसे असता पक्षासारखे असता आणि वस्ती करासारखे असता। जर संसारात तुम्ही असं राहाल तर तुम्हाला भीती बाळगण्याचं कारण नाही, मृत्यूचं भय काही करू शकत नाही। संसार रणातू, संसार दारुण आहे, रणातू आहे, दररोज रण आहे। पण मला वाटते गड्या, ज्या घरामध्ये अशी डॉक्टर साहेबांसारखी, सरपंच साहेबांसारखी, कलेक्टर साहेबांसारखी लेकरं आहेत, एवढे शिकून सुद्धा आपल्या मायबापाला न विसरणारे, ते घरच वैकुंठ आहे, ते घरच वैकुंठ आहे। गजूभाऊ राठोड, तुमचा आज एवढा थाट कुणामुळे आहे? क्या बात है। बाबूराव राठोड त्यांचे वडील, आमच्या भागात गाजलेला माणूस, विचारा त्यांना, बापामुळे आहे। आमच्या लातूरमध्ये एक फार मोठे डॉक्टर आहेत, त्यांना मी पहिल्यांदा त्यांचे वडील गेल्यास रडताना बघितलं आणि प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब तुमच्या डोळ्यात अश्रू? हजारो ऑपरेशन केलेले मेंदूची त्या डॉक्टरनं, ते म्हणायचे आम्हाला काही वाटत नाही, त्याचं मेंदू काढून बाजूला ठेवतो आम्ही, ऑपरेशन करतो। त्या दिवशी मात्र फार मोठ्यानं रडला तो माणूस, तो डॉक्टर फार मोठ्यानं रडला। त्याला विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही आज रडलात, वडिलांना अग्नी दिल्यानंतर फार रडलात तुम्ही का? काही नाही महाराज, मला आठवलं माझे वडील मला नेहमी म्हणायचे, ऐका पोरांनो, माझे वडील मला नेहमी म्हणायचे, माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि मला म्हणायचे, लय मोठा झालास र, आता मी मोठा वाटतोय तुला का तू मोठा वाटतोयस? बऱ्याच स्टेजवर नेलं मी माझ्या वडिलांना, आणि तिथं मला म्हणायचे, काय केवढा मोठा सत्कार तुझा, खरं सांग बरं तुला मी मोठा वाटतोय का तू मोठा आहेस माझ्यापेक्षा? तर मी नेहमी माझ्या वडिलांना म्हणायचो, बाबा मी मोठा आहे, बाबा मी मोठा आहे। वडिलांनी लहान चेहरा करायचा, बारीक करायचं तोंड, त्याचा संबंध काय डॉक्टर साहेब? नाही महाराज, आज मला कळलं की मी किती दरिद्री आहे, आज मला कळलं की मी किती छोटा आहे। म्हणलं का? जोपर्यंत बापाचा हात माझ्या खांद्यावर होता तोपर्यंत मला कशाचीच चिंता नव्हती, ना गावातल्या लोकांची चिंता, ना घरच्यांची चिंता, ना भाऊभावकीची चिंता, ना पाहुण्यांची चिंता, कुठल्याच गोष्टी मी बिनधास्त होतो, निर्धास्त होतो। माझा बाप जोपर्यंत होता, माझ्या पाठीवर जोपर्यंत माझ्या बापाचा हात होता, मला चिंता नव्हती, मला वाटायचं मी किती मोठा आहे। पण आज रडतोय याच्यासाठी, माझा बाप गेला, मी आज गरीब झालो, मी आज गरीब झालो। महाराज, माणसाच्या पाठीवर जोपर्यंत बापाची थाप असते तोपर्यंत मनुष्य मोठा असतो,
तो आधारवड असतो, त्याच्या सावलीमध्ये मनुष्य जगत असतो. बापाची सावली फार मोठी असते. अरे कसलाही बाप दरवाजात नुसता खाकरत खोकरत बसून असलेला, ह्या बापाचा आमच्या सोमाजी दादांचा फेटा जर बघितला, डौलदार एवढा मोठा फेटा, लाल बुंद, आणि ते फेटा बघितला आणि फेटा नुसता दारात बसलेले जर असले तर घराला घरपण आणि अंगणाला कळा येत होती आणि घराला घरपण येत होतं, घर भरून दिसत होतं. दारात बाप बसला तर वाकड्या नजरेनं कोणी घराकडे पाहत नव्हतं. एवढं बापाचं महत्व होतं. आमच्या अंगावरचे सगळे छिद्र जो आपल्या अंगावर वापरतो तो बाप असतो. एक एक काय म्हणून सांगू, लेकराच्या जीवनामध्ये सगळेच्या सगळे ताप आपल्या अंगावर वागवणारा. लोक म्हणतात आई आई 2 वेळचं जेवायला देते, 2 वेळची वाटी अशी आपल्या तोंडाला लावते आणि संध्याकाळचं जेवण माझ्या लेकराला मिळालं पाहिजे म्हणून चिंता करते ती आई आहे. पण आयुष्यभर माझ्या लेकराला कमी नाही पडलं पाहिजे म्हणून रात्रंदिवस कष्ट करतो तो बाप आहे. आयुष्याची चिंता करतो तो बाप आहे. मला वाटतंय काही नाही. दादा किती शेती आहे तुम्हाला? 10 एकर आहे. किती पोर आहेत? कशाला जास्त सांगत बसत नाही मी, खटकन डोकं उघडलं पाहिजे तेवढंच सांगतो. 2 पोर आहेत, चांगले आहेत पोर, सुना चांगले आहेत. सध्या तर चांगलं आहे सगळं वातावरण. उद्याचं काही सांगता येत? बरोबर बरोबर. वा वा छान. पोरं चांगले आहेत, बायको चांगलं, सगळं चांगलं आहे, चाललंय हा सुरळीत. मला वाटते दादा तुम्ही आता माझ्या सोबत चलाव. काही हरकत नाही. दादांना फक्त समोर ठेवलंय. दादा तुम्ही माझ्या गाडीत बसा, उठा. एसीच्या गाडीत रोज फिरवितो. तुम्हाला पाहिजे ते खायला पंचपक्वानाचं ताट रोज समोर येईल. रोज तुमचं दर्शन घेतो सकाळी. मी तुमचं लेकरू आहे असं समजा, उठान गाडीत बसा. काही कमी पडू देत नाही. हातात 2 अंगठ्या घालतो, नाही घातल्या तर मला फिरू देत, तुम्ही फिरू देऊ नका. कीर्तन करणार नाही मी खोटं जर बोललो तर. 2 अंगठ्या 5-5 ग्रॅमच्या हातात घालतो. आजच रात्री संध्याकाळी काही करायचं नाही, रोज कीर्तन ऐकायचं. 3 वेळेला जेवायचं, आनंदात फोमच्या गादीवर झोपायला व्यवस्था असेल तुमची. काहीच करू नका बाकी. फक्त 10 एकर मधलं 3 एकर माझ्या नावावर करा. सांगा कुठला बाप आहे? अरे 1 गुंठा जरी भावाच्या हिश्श्यातून आपल्या पोराचं जर जात असेल तर भावाबरोबर कोर्टात केसेस चालू आहेत का नाही बोला? कोर्टात केसेस आहेत. एवढ्या रानासाठी, ईदभर रानासाठी आयुष्यभर सख्या भावाला एका ताटात जेवत होता, त्याच भावाच्या डोक्यात काट्या घालायला कमी करत नाही, फक्त आपल्या पोरासाठी, आपल्या लेकरासाठी. खरंय ना? तोंड बघत नाही भावाचं आपल्या पोरासाठी, आयुष्यभर त्याच्याशी बोलणं नाही. मग रात्रंदिवस फक्त पोरासाठी बाप जगत असेल, मला वाटते गडे, तर तो बाप पोरांना नकोसा का वाटतो? वसंत महाराज तुम्ही केवढे बेअधिकारी व्हा, तुम्ही केवढे बेअधिकारी व्हा. हा तुमचं भूषण देवाला सुद्धा नाही. हा चॅलेंज सांगतो, तुमचं पोरग जर पहिला आलं नाही, तुमचं पोरग जर सरपंचाच्या निवडणुकीमध्ये, आमदाराच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ द्या, नाही एखाद्या IAS ऑफिसरला त्याचा नंबर लागू द्या, MBBS ला नंबर लागू द्या, आईला सुद्धा जेवढं सुख होणार नाही तेवढं बापाला होतंय. चला कुठलं सायन्स लावायचं ते लावा आणि त्या बापाला मशीन लावून तपासून बघा. जेव्हा जेव्हा तुमचा विजय होतो, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रगती करता, पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय, हे माईसाठी नाही लावलं प्रमाण, बापासाठी लावलं. बाप फक्त दाखवत नाही. तुमच्या थोड्या मोठेपणाचा आनंद बापा इतका या जगात कुणाला नसतो. आणि तुमच्यावर जर एखादं संकट आलं, तुमच्या नोकरीवर संकट आलं, तुमच्या जीवनात जर संकट आलं, बोलून दाखवत नाही, बोलून दाखवत नाही. पुढे सांगू डॉक्टर साहेब, घरावर आलेलं संकट, घरावर आलेलं दुःख, आपल्या लेकरावर आलेलं दुःख झेलताना माय तर रडून मोकळी होते, आई रडून मोकळी होते, 10 जणांच्या गळ्याला पडून रडेल आई, बापाला रडता येत नाही. एक सांगू, लेकराच्या हितासाठी बापाला फार रडायला येतंय, त्याचं अंतकरण रडतंय, त्याचं हृदय रडतंय. कोण म्हणलं बाप रडत नाही? बाप फार रडतो. पण एक सांगू,
माझ्या जर डोळ्यातले पटापटा अश्रू बाहेर पडले तर घर सगळं हलवून जाईल. हे घर घराचं कसं होईल? घराचा मी पाया आहे, पायात जर हल्ला तर बाकी सगळ्याचं कसं होईल या घराचं? म्हणून एक सांगू, कसलं बी दुःख आणि त्या दुःखाचे कसलेही अश्रू डोळ्यातच जिरवायची ज्याच्यात ताकद असते तो फक्त जगात बाप आहे, दुसरं कोणीच नाही. तोच जिरवू शकतो. ही ताकद त्या बापाची आहे, त्या बापाची आहे. आणि तुमची कसली बी चिंता, बाप इथं बसलेला असू द्या, तुम्ही मुंबई पुण्याला असा, पण तुमच्यावर थोडंही काही आलं अरिष्ट तर त्याची सगळी चिंता रात्रंदिवस याच्या डोक्यात असते, दुसरी कोणाच्याच नसते. त्या लेकराची चिंता. इको उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हासू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घालनेल, लेकराच्या पायी उभा उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळार जिन रानो माळर, जिन रानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती मोठा होतो, IAS IAS IPS डॉक्टर कलेक्टर MD. हो, किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता ताची मुक्कामाला त्याच्या काळजात. वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावीसी, तुझ्या पायी राबन बी हाय त्याची खुशीर, हाय त्याची खुशी. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. शोभा का रडतोयस? अरे 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, सजलेला दरबार आहे, महाराष्ट्रातले सगळे ऋषीमुनी समोर आहेत, एवढा मोठा राजा झालायस तू, हिंदवी स्वराज्य स्थापन केलंयस, रडायला काय झालं? सिंहासनावर बसायला जातोयस आणि रडतोयस? आज रडण्याचा दिवस नाही मा साहेब. हे अश्रू वेगळे आहेत, डोळ्यातून अश्रू गळतायत. कशासाठी? माझ्या बापाची आठवण आली मला. हे स्वराज्य व्हावं म्हणून लोकाच्या घरी माझ्या शहाजी राजानं, माझ्या बापानं सरदारकी केली. माझ्या शहाजी राजानं, माझ्या बापानं लोकाच्या घरी नोकरी घातली आणि इकडचं लक्ष मुघलांचं तिकडं फिरावं आणि मला इथं स्वराज्य निर्माण करता यावं म्हणून माझा बाप शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासाठी लोकांच्या घरी, लोकांच्या दरबारामध्ये जोहार करत राहिला. माझ्यासाठीच माझ्या बापानं आयुष्य जगलं. पण हे एवढं मोठं सिंहासन बघायला माझा बाप आज उपस्थित नाही, याचं फार वाईट वाटतंय. फार बंगले बांधले गजूभाऊ, बाप असायला पाहिजे होता, आज बाप असायला पाहिजे होता. एवढी श्रीमंती बघायला बाप पाहिजे होता,
याचं वाईट वाटतंय मासाहेब, म्हणून डोळ्यामध्ये अश्रू आले. पवित्र तीर्थ आहे बाप, पवित्र तीर्थ आहे. माझ्या लेकरांना जर शिक्षण मिळणार असेल, माझ्या लेकरांना भीक मागून जरी खाण्याचा अधिकार तुम्ही देणार असाल, माझ्या पोरांची मौंज होणार असेल, माझ्या पोरांना गावात फिरता येणार असेल, माझ्या पोराचा विंटाळ मानला जाणार नसेल, माझ्या लेकरांना जगता येणार असेल गावात राहून, तर हे ब्रह्मवृंदानो, तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे. माझ्या 4 लेकरं जर आनंदानं जगणार असतील आणि त्यांचं पोट भरणार असेल, तर मी आजच्या आज मरायला तयार आहे. मी आजच्या आज देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. ज्ञानोबा राय वारकरी संप्रदायाचा पाया, पण त्या पायाच्या खाली एवढा मोठा दगड होऊन पडलेला, पायाला खालचा आधार देणारा, त्याच्यावर पाया ज्ञानोबा रायांनी उभा केला आणि मग जगात कीर्ती झाली. पण पायाच्या खाली आधार देणारा दगड विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप हा कधीतरी आठवला पाहिजे, आठवला पाहिजे. त्या पोरांकडे बघितलं आजकालच्या की वाईट वाटतंय. बापाचं महत्व राहिलं नाही पोरांना जीवनात. बाप असेपर्यंत बाप कळावा, गेल्यास नाही. गेल्यास तर कोणालाही कळतो, आठवतो, पुन्हा पुन्हा आपला बाप आठवतो गेल्यास. पण जोपर्यंत जिवंत आहे आपला बाप तोपर्यंत कळावा. मला ह्या लेकरांकडे आजकालच्या बघितलं, मोबाईलधारी लेकरांकडे, की फार वाईट वाटतंय. सगळेच आहेत असं म्हणत नाही मी. बापाची कृतज्ञता आजच्या लेकराकडे राहिली नाही. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्याने शिवलेलं. आठवा अधिकाऱ्यांनो, आठवा गुरुजी लोकांनो आपला बाप लहानपणचा. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्याने शिवलेलं. माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं, सदा ठिगाळ जोडलेलं. आमचं दुखल खुपल बाप पाटकोळी घालायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन लाखभर हुंड्यासाठी, शेतमळ्याच विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, असा कष्टाळू बाप जेव्हा सोडून गेला. या लेकरांचा जीव तसा कसा तरी झाला, कसा तरी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. गुरुजी एक कविता होती हो मागे 5-6 वर्षापूर्वी, 6वीला का 7वीला, 6वीला होती हो, 6वीला. ए पोरा पोरा, काही कमीवलं नाही रे, बँकेत अकाउंट सुद्धा नाही रे माझं. नासा इनामदार त्यांची कविता होती. माय बापू, फार गोड शब्द होते ते, मला आठवतायत. अरे शेतात तुझ्या राबून 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 आज मी म्हातारा झालोय, मला थेरड्याशिवाय बोलत नाहीस तू, बैलाशिवाय बोलत नाहीस तू. अरे 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 अरे, त्या दारात असलेल्या म्हाताऱ्या बैलाचं माझी अवस्था सारखी करून टाकलीस की रे पोरा. ती फार गोड शब्द होते बघा. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. काय कष्ट केलेत रे तुझ्या शेतात. रात्री 2ला लाईट यायची, पायात काही नसायचं, सऱ्या सऱ्याने फिरलो की रे, धुऱ्या धुऱ्याने फिरलो की रे, बांधा बांधाने फिरलो की रे, पायात 25-30 खुरप झाली की रे, चलता येत नव्हतं की रे मला. मी जवान होतो तोपर्यंत काय माझ्या जवळ येत होतास, बाबा बाबा म्हणत होतास, दादा दादा. आता काय झालं रे,
तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात, आता उतार वयात. माझ्या आईनं उमेदीत माझी गाईली सववी, नकोचा बका सारखी आता फटकारू शिवी, नको फटकारू शिवी. पोर बापाच्या अंगावर जाऊन मारायलेत बापाला आता. मी मेलो पोरा, उद्या जाणार आहे वर्षा 2 वर्षात, पण एक सांगून ठेवतो, आयुष्याचे 90 वर्ष तुझ्यासाठी घालवले आणि उरलेलं 1-2 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि जर देवाजवळ गेलोच, आयुष्य तुझ्यासाठी घातले, तुझ्या संसारासाठी कष्ट केलेत, आणि देवानं विचारलं बाबा एवढं कष्ट केले संसारात, आता काय पाहिजे तुला बोल, तरी देवाला मी एकच म्हणेन, मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, माझी सरली हयात, माझी सरली हयात. तुझ्या शेतात राबताना अख्खं आयुष्य घातलंय. लेकीवर फार जीव बापाचा आहे का नाही? मला वाटते 2 वाजायला 2च मिनिटं कमी आहेत. करेक्ट थांबणार आहे, काळजी करू नका. कालच्या सारखंच वेळेच्या पुढे जातच नाही. आज दुहेरी काम झालं गुरुजी माझ्या म्हणजे अभंगही सोडवावा लागला. काल अभंगच घेतला होता आई, त्याच्यामुळे सगळा अभंग सोडविला म्हणजेच आई सोडविली, एकच झालं होतं. आज अभंग वेगळा सोडवावा लागला, बाप वेगळा. फार जीव असतो पोरीवर, फार जीव असतो. तुकोबारा सकाळी निघायचे, काही राहिलं नव्हतं घरी. अहो धनी, गावातले लोक तोंडावर थुंकतायत, तोंड काढू देत नाहीत. लेक लग्नाला आली भागीरथी, आणि काय फिरता विना घेऊन आणि टाळण चिपळ्या घेऊन त्या भामचंद्रावर, काय जाता त्या भंडाऱ्यावर आणि घोराड्यावर, लाज वाटली पाहिजे. तुकोबाराय म्हणले पांडुरंगाची इच्छा झाल्यास सगळं होईल. तुकाराम महाराज होते, काय होतं, फुटकी कवडी राहिली नव्हती जवळ. अरे अरे, तुकाराम शेठ तुक्या झाला होता. आधी लग्नाचं बघा, बाप आहेत तुम्ही, बाप, लोक काय काय बोलतायत. पांडुरंगाची इच्छा झाली की होईल. आणि 4च दिवसात पाहुणे आले. 7 किलोमीटर देहू पासून येळवंडी, भंडाऱ्याच्या बाजूला येळवंडी गावचे पाटील समाजातले माणसं पाहुणे होऊन आले. तुकाराम महाराज संध्याकाळी घरी पर्यंत थांबले. तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराज म्हणले, हात जोडले, बायकोनं सांगितलं पाहुणे बघायला आलेत पोरीला, पांडुरंगाची इच्छा. बर माता मौल्यानो, ऐका माझ्या बहिणींनो, पांडुरंगाची इच्छा. ते पाहुणे म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे. तुकोबाराय आम्ही तयार आहोत. तुकाराम महाराज म्हणले माझ्याजवळ फुटकी कवडी नाही, मी लग्न सुद्धा करून देऊ शकत नाही माझ्या मुलीचा माझ्या दारात. एवढी सुद्धा आता माझी ऐपत राहिली नाही. धनाच्या बाबतीमध्ये मी फार शून्य झालो. कसं शक्य आहे? तुम्ही पाटील मोठे माणसं. ते म्हणले तुकाराम महाराज, तुमच्यासारख्या साधूची मुलगी आमच्या घरात येते, याच्यापेक्षा आम्हाला काय हवाय? सगळं आम्ही करतो, काळजी करू नका. भागीरथीचं लग्न झालं. अधिकारी होती भागीरथी. बापाच्या भजनात रोज बसायची, बापासोबत दररोज ज्ञानेश्वरी वाचायची, दररोज कीर्तनाला बसायची, ज्ञानेश्वरीच्या ओव्या द्यायची. केवढा गर्व असतो, केवढा स्वाभिमान असतो बापाला. तो बाप म्हणतो माझी पोरगी 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय अरे पाणी सुद्धा पित नाही, आणि सकाळी माझं दर्शन घेतल्याशिवाय शाळेला सुद्धा जात नाही. ज्याच्या घरात जाईल अशी माझी लाडकी लेक, त्याच्या घराचं कल्याण होईल. बापाला केवढा अभिमान असतो लेकीचा, अशी लेक असल्यानंतर. भागीरथी गेली. त्या काळामध्ये कोणी जात येत नव्हतं. 6-6 महिने भेट नाही. गुरुजी
त्याच गावची एक माळीन मावशी इंद्रायणीच्या काठावर भाजीपाला पिकायचा आणि ती भाजीपाला घेऊन त्या गावात येळवंडीत जायची, येळवंडीत जाऊन भाजीपाला विकायची. भागीरथीला दिसली, भागीरथीने जाऊन कडकडून मिठी मारली, माळिनीला घरी आणलं. माळीन मावशी बरं झालं तुम्ही आला. ती म्हणली मी 2 दिवसाला येत असते. माळीन मावशी आली, घरी नेलं आणि मग माळीन मावशी माळकरी होती. तिनं रात्री दररोज झालेलं कीर्तन भागीरथीला सांगायचं. माळीन मावशी मध्ये भागीरथीला आपला बाप दिसायचा, तुकाराम महाराज दिसायचे आणि रोज बापाचं झालेलं कीर्तन ऐकायला मिळायचं. असं करता करता बरेच दिवस गेले. पण फाल्गुन वद्य द्वितीया आली, तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन झालं, सदेह वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज निळामने मानवी तनु जाती घेऊन वैकुंठा, वैकुंठाची प्राप्ती झाली. कुणाला विचारलं नाही, कुणाला सांगितलं नाही. आणि तुकोबाराय गेले. महाराज ती माळीन तर आजारी पडली 10-12 दिवस. तुकाराम महाराज गेले. आता भजन, आता कीर्तन, आता आमच्या गावचं रत्न गेलं. आणि पुन्हा पोटा पाण्याची चिंता म्हणून 15व्या दिवशी येळवंडीला गेली. पण तोंड लपून जात होती दारापुढून. तेवढ्यात भागीरथीनं पाहिलं. भागीरथी वाटच पाहत होती. 15 दिवसापासून माझ्या बापाचे विचार मला ऐकायला मिळाले नाहीत, माझे वडील माझ्या वडिलाचं कीर्तन मला ऐकायला मिळालं नाही. माळीन मावशी काय नाही. दिसल्याबरोबर भागीरथी धावत पळत गेली. माळीन मावशीला पाठीमागूनच मिठी मारली, घरामध्ये आणलं आणि विचारलं, माळीन मावशी 15 दिवस का आला नाहीत? काय तोंड दाखवून काय सांगू माय, तुझा बाप आमचा देऊचं रत्न, आमचे तुकाराम महाराज आपल्यातून निघून गेले, आता राहिले नाहीत. तुझा बाप राहिला नाही. कोण्या तोंडानं तुझ्याकडे येऊ माय, काय सांगू तुला? म्हणून तोंड लपवून जात होते माय. भागीरथी आमच्या गावची शोभा गेली, आमच्या गावाचं काही राहिलं नाही आता माय, काय सांगू? भागीरथीनं ऐकलं. काय माझा बाप मला वचन दिलं होतं लग्नामध्ये, भागीरथी तुला सांगितल्याशिवाय मी जाणार नाही, माझा बाप मला सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही, असं का म्हणताय माळीन मावशी? अगं खरंच तुकाराम महाराज गेले माय, सदैव वैकुंठाला गेले. माझं खरं वाटत नाही का तुला? येऊन विचार. आणि असं म्हटल्याबरोबर माझा बाप गेला. लेकीनं उभ्या उभ्या अंग टाकून दिलं जमिनीवर. 1 दिवस झाला पाणी नाही, 2रा दिवस आला जेवण नाही, 3 दिवस गेले विना अन्न पाण्याची भागीरथी फक्त एकच टाहो करते, भागीरथी करीती बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, ओ भागीरथी करी धावा. बाबा मला सांगितल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, या लेकीचा फार जीव आहे तुमच्यावर, तुम्ही मला वचन दिलं होतं बाबा, मला सांगितल्याशिवाय कसे गेलात? बाबा एकच हात होती. वैकुंठात नारायणाच्या जवळ सायुज्यता मोक्षाला प्राप्त झालेले तुकाराम महाराज नारायण भगवंताला, लेकीची हाक वैकुंठापर्यंत पोहोचली आणि तिथं नारायण भगवंताला विनंती करतायत तुकोबाराय, देवा माझ्यावर कृपा करा, मला एकदा पुन्हा खाली गेलं पाहिजे. का तुकोबाराय? माझी लेक 3 दिवस झालं अन्न नाही पाणी नाही, माझाच धावा करते, मी तिथं गेल्याशिवाय ती शांत होऊ शकत नाही. ती माझी लेक आहे, ती माझी मुलगी आहे, मला एकदा जाऊ द्या. कोणीतरी महाराज बोलले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाहीत. तुकाराम महाराजाला वैकुंठाला गेले अशा येड्या हळदीला काय सांगावं? वैकुंठाला गेले नाही, नाही हजारो प्रमाण आहेत. वैकुंठाला तर गेले, पण वैकुंठातून पुन्हा खाली आले आणि पुन्हा गेले अजून वर. आपल्या स्वतःच्या लेकीसाठी नारायण भगवंताची परवानगी घेऊन वैकुंठात गेलेला एक बाप आपल्या लेकीसाठी पुन्हा खाली आला आणि येऊन हात फिरवला डोक्यावरून, माय प्रत्येकाला एक दिवस जायचं असतंय, तू हुशार आहेस, तू तुकाराम महाराजाची लेक आहेस, तुला वागायचं कळतंय माय, अशी रडत काय बसलीस? आता रडणं बंद कर. बाबा तुम्ही मला सांगून जातो म्हणला होतात, मला न सांगता असे कशी गेलात म्हणून रडत होते, आता नाही रडणार. आणि तुकोबारायांनी समजूत घातली आणि एक बाप, संत असलेला बाप सुद्धा लेकीसाठी खाली आला मृत्यू लोकात वैकुंठातून.
एवढं बापाचं आणि लेकीचं उच्च प्रकारचं नातं, एवढं प्रेम असतं. जनकासारखा विदेही महात्मा सीतेसाठी रडला, हिमालयासारखा हिमवान पार्वतीसाठी रडला, द्रौपदासारखा राजा द्रौपदीसाठी रडला. बाप आहे तो, लेकीचं बापाचं नातं फार अलौकिक आहे. म्हणून या भावांना विनंती आहे, डॉक्टर साहेब तुम्हाला काही कमी नाही, सरपंच साहेब तुम्हाला काही कमी नाही, दोघांनाही माझी विनंती आहे, आपल्या बहिणींना विसरू नका. आणि जी आई आता बापाच्या मागे आहे आपल्या जवळ, ती आईच बाप आहे आणि बाप आईच आहे. आईमध्येच बापाला पहा आणि आईला बापाची आठवण येऊ नये. मला बाकी नाही सांगायचं. आईला, राहिलेल्या आईला बापाची आठवण येऊ नये, म्हणजे तिच्या मालकाची आठवण येऊ नये. असं प्रेम आईला द्या, तुम्ही द्याल 100% मला गॅरंटी आहे. आणि आईचं दिलेलं प्रेम हीच आपल्या बापाला खरी श्रद्धांजली आहे. ज्ञानेश्वर विठोबा ज्ञानेश्वर